बायकोला म्हटलं आपण तर कांदे भरायला चाळीमध्ये सुरुवात केली, पण त्याला लय ऊन लागतं. म्हणलं आपण आहे ना आपल्या कांदा चाळीला नेट बांधून घेऊ म्हटलं. तर मग आज सकाळी सकाळीच मटेरियलची गाडी आली बरं का. आता आपलं जे पोल्ट्रीचं काम चालू आहे ना, ते काम तर पूर्ण झालेलं आहे आणि फक्त आता आपलं आहे ना शेवटच्या टप्प्यामधलं काम राहिले ते म्हणजे भांडे आणि नेपल सिस्टीम. आता आपण कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी ना डायरेक्ट नेपल सिस्टीम करणार आहे बरं का, म्हणजे पाणी पाजायचा ताण राहणार नाही. तर मग काय मटेरियलची गाडी खाली वगैरे केली, तर मग काय गाडी वगैरे खाली केली, इकडे कांदा चाळी वालो, कारण आपल्याला कांदा चाळीला आहे ना पूर्णपणे नेट बांधून घ्यायचं आहे. म्हटलं कसं आहे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी ना आपण नेट बांधणार आहे बरं का. तुम्ही नेट बांधा, काय करतात कांदा चाळी संरक्षणासाठी कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण एक साईडला नेट पूर्णपणे कांदा चाळीला बांधून घेतलं, म्हणलं राहिलेलं नंतर बांधू, कारण इकडे आपल्याला आहे ना कांदे व्हायला जायचं होतं. तर मग आजपासून आपण आहे ना आपण जे वावरात 1 महिन्यापूर्वी कांदे काढले ना ते कांदे चाळीत भरायला सुरुवात करायची आहे. आता आपण पहिले प्लॉट जे भरले ते आपले टोटल रेन पाईपावरचे होते. आता मला तर भरपूर शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट किंवा मेसेज येऊ राहिले की तुम्ही कांदा चाळ भरता नेमकी कोणती पावडर वापरतात. तर आपण आपल्या कांदा चाळीमध्ये डेमो घेऊ राहिलो. आता आपण 4 कप्प्यांमध्ये ना थायमेट आणि BSC पावडर टाकली आणि 4 कप्प्यांमध्ये आपण आहे ना सल्फर टाकू राहिलो. म्हणजे म्हणलं आपण डेमो घेऊन पाहू आता सल्फरचे काय ॲडव्हान्टेजेस आहे काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे सल्फरने ना कोजळी पकडता असं म्हणजे बऱ्यापैकी ऐकतोय मी. तर काही शेतकरी डिसिकेटर म्हणून पावडर भेटते मार्केटमध्ये, ते पण टाकतात. तर तुम्ही कोणती टाकता कमेंट करून नक्की सांगा.